तर परळीतील टोकवाडी परिसरात शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण करण्याची घटना घडली होती। त्याच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जारंगे यांनी खरं तर भेट दिलेली आहे। तर यावेळी त्यांनी शिवराज सोबत संवाद साधत धीर दिलाय। या प्रकरणात दोषीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली आहे। वाटलं होतं आम्हाला की सुधारतील, पण हे सुधरत नाही। म्हणून मला आमच्या आता प्रतिष्ठित हे राजकीय सामाजिक मोठाले घराणे बीड जिल्ह्यातले यांना बोलायचं आणि यांच्या कानावरती टाकायचं। आता मात्र सुट्टी देऊन चालणार नाही, कारण आम्ही किती वेळेस नुसतं भेटणार आहे। आलं की भेटायचं, त्याला विचारायचं तू कसं चाललंय काय चाललंय आणि निघून जायचं। हे पोरं मरायचे थांबायचे असतील तर ही टोळीचा नायनाट करावा लागतो। निषेध नोंदले नुसतं फेसबुक व्हॉट्सअपला आम्ही तुमच्या मागे म्हणून ठेवले, आम्ही येणार भेटून जाणार सगळे, याला उपयोग नाही। हे एका दिवसात काटा संपवावं लागणार आहे, कारण हे काय असे थांबत नाहीत। आता ही टोळी मुळा जाळा सगळं हिचा नायनाट झाला ना, आणि ती आता लोक म्हणून आम्हालाच करावं लागणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।